नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही जात आहोत एकविरीच्या माळावर नैवेद्य घेऊन। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा। चला तर मग फायनली आम्ही आलेलो आहे। हे एक वन विभागच आहे मित्रांनो, तुम्ही नक्की या इथे। उन्हाळा असल्यामुळे थोडी झाडं हे झाली आहेत, पण पावसाळ्यात खूप मजा येते। इथे मुलांची सहल सुद्धा येते वन विभाग म्हणून वनभोजनसाठी। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण बघूया, चला। पाणी सांडू नका। नाही पाण्यानं नाही हे सगळं वन जंगल आहे। सध्या तरी उन्हाचं वातावरण खूप असल्यामुळे पूर्ण हे वाळलं आहे, पण आता जेव्हा पावसाळा चालू होईल तेव्हा इतकं सुंदर दिसतं ना, पूर्ण हिरवं हिरवंगार, इतकं छान वाटतं ना, मस्त। पण आता ना हे सगळं वाळलं आहे। या मंदिराचंही खूप दगडी बांधकाम आहे पूर्ण। बॅक साईडचं आहे मंदिराच्या। तर इथे ज्योतिबाच्या मंदिरात आंबील सुद्धा वाटप चालू होतं या आजोबांचं, बघूया आपण। अशीही असतात निवद। तर एकविरेच्या माळावरती देवस्थान खूप आहेत, त्याच्यामुळं सगळ्या देवांना अशी निवद घेऊन येतात खूप लोक। आम्हीही घेऊन चाललो आहे, बघूया। देऊ तू कुठे आलास? देऊ कुठे आला? कुठे चालला? बोलण्याच्या मूडमध्ये नाही तो आता, कारण कुठेही त्याला घेऊन गेलं की इतकं तो रमून जातो ना, खूपच त्याला मज्जा येते। पहिला ज्योतिबाचं मंदिर, हे 2 नंबरचं मंदिर। यल्लम्मा मंदिर आहे। इथे खूप लोक सकाळी व्यायामासाठी सुद्धा येतात। बघा, हे सगळे व्यायामाचे प्रकार आहेत। असं खेळतात? हाय कर, हाय। काय खेळायला? व्यायामाचा व्यायाम व्यायाम करायला। ओके, तू काय करायला? गोल गोल। हे 3 नंबरचं मंदिर आहे, बघा। इथे थोड्या अंतरावर आहे खंडोबा, बघूया। तर आता आलेलो आहे एकविरा देवीचं दर्शन घेण्यासाठी। त्या मंदिरात बघूया आपण। हे बबड्या, हाय।
ही आहे एकवीरा देवी. ही आहे विहीर, खूप मोठी आहे मित्रांनो. ही आहे रेणुका देवीचं मंदिर. खूप छान केलेलं आहे या मंदिराला. आणि आज विशेष म्हणजे लग्न आहेत या देवीचे. बघूया. देव आलेले आहेत. कुठं जाईल तिथं खेळायचं असतंय का? आपण देवळात आलोय ना. बघा मित्रांनो, देव आलेले आहेत. देते चल चल. या मंदिरात आल्यावर तरी इतकं मनाला छान वाटतंय ना, जाऊच नाही असं वाटतंय. कारण इतकं छान केलेलं आहे ना या मंदिरात. बघूया आपण. छान सजवलेलं आहे त्याने. हॅलो. हा. सुद्धा संध्याकाळची लग्न असल्यामुळे जेवण असतं सगळ्या लोकांना. त्याच्यामुळे मंदिराच्या बॅक साईडला स्वयंपाक चालू आहे. हे आहे 6वं मंदिर, श्री दर्याबा देवस्थान, मुछंडी, ठाणके. दराप्याच्या बहिणी 7 यांचे हे मंदिर. चला वर जाऊन बघूया आता. हे 7वे मंदिर छोटंसं. ते आहे लांबचं मंदिर, परशुराम मंदिर. तिथे नाही गेलो आम्ही. सगळे मंदिर झाडाच्या खाली वसलेले आहेत. हे आहे वारू नागाचं. खूप मोठं आहे ना. कसलं मोठं आहे बघ. हे पण झाडाखाली बसलेलंच आहे. ए चल, नागोबाई ते त्याच्यामध्ये नागोबाई. चला, नागोबाचं घर आहे ते. या बबड्या, त्याच्या आतमध्ये असं घरामध्ये. झाडाखाली बघ किती छान असं मोठं बांधलेलं आहे ना. हे आहे कुस्तीचं मैदान. कुस्तीचं इथं कुस्ती होतात. हे आहे 9वं मंदिर. तिथे सुद्धा नैवेद्य घेऊन चाललो आहे असा मंदिर. मंदिर सध्या तरी बंद आहे. बाहेरच निवत ठेवतोय.
हे छोटंसं ऊन खूपच झालेलं आहे आम्हाला निवदा घेऊन यायला. तर आता आम्ही चाललो आहे लक्ष्मी मंदिरामध्ये, ते पण तुम्हाला दाखवतो. इथल्या सगळ्या देवांना निवद ठेवून झालेली आहेत. चला तर मग मित्रांनो आपण जाऊया लक्ष्मी मंदिरात. तर आलेलो आहे लक्ष्मी मंदिरात. हे आहे लक्ष्मी दहीवडीचं मंदिर. हा बघड्या सारखा पाणी पितोय बघा उन्हामुळे. हे आहे मंदिराच्या बॅक साईडचं. न्यूज झालेलं आहे आता हे मंदिर. बंद आहे मंदिर. मग सगळं देवदेव झाल्यानंतर तिथून आलो घरी. तर मित्रांनो एकविरीच्या माळावर जाताना या ब्रिज खालून जावं लागतं. कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. ओके बाय. आता आम्ही आलो आहे घरी.